नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्ह्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. मंदिर परिसराजवळच असलेले डॉक्टर मदन पोटफोटे यांचे पुत्र नेत्रतज्ञ डॉक्टर आशिष आणि स्नुषा गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर रुचा यांच्या निवासस्थानी सहस्त्रचंडी यज्ञ करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात उष्णतेत वाढ झाली. भूजल पातळी देखील खालावत चालली आहे. जिल्ह्यातील काही जलस्रोत कोरडे पडत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील 15 दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र दिसून येते. उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी श्री गजानन महाराजांच्या भुयार घरातील समाधी स्थळांचे दर्शन घेऊन अकोल्याकडे वाहनाने प्रयाण केले. प्रतिक्रिया देत ते म्हणाले की मी देवाकडे सर्वांना सुखात ठेव असं साकडं घातलं. रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील निर्धार मेळाव्याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद. गावकऱ्यांनी जेसीबीने पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणूक काढून केले तुपकरांचे जंगी स्वागत. सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने बळीचा बकरा बनवलेला आहे. चंद्रपूर लोकसभा उमेदवारीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे विधान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्लॅटफॉर्मच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न राज्यात गाजलेला आहे. माडा कॉलनीमध्ये मागील 4 महिन्यांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नसून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिक महिलांनी माडा कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. आरोग्यवर्धक आणि जेवणात वापरण्यात येणाऱ्या हळदीचे दर यंदा 50 ते 60 रुपयांनी वाढले आहेत. बाजारात यंदा हळकुंडाची आवक कमी झाल्याने भाव वधारले आहेत. सध्या बाजारात दक्षिण भारतासह सेलम, सांगली, वाई अशा विविध ठिकाणावरून हळकुंडाची आवक होत आहे. बाजारात सेलम आणि सोरगठ्ठे या प्रकाराच्या हळदीला मोठी मागणी असून सोरगठ्ठे 240 ते 260 रुपये तर सेलम 280 ते 320 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची गरज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला. भाजपाने सतत 9 वेळेस जालना मतदारसंघ जिंकलेला आहे. त्यामुळे हा भाजपाचा बालेकिल्ला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.